एक नेता जेव्हा तुम्ही आता संबोधित करत असता सभेला, तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही जनतेला संबोधित करा तुमच्या माणसांना, तेव्हा तर तुम्ही आई म्हणून त्यांच्याशी बोलत असता. आता आई कधी-कधी हक्कानं काही गोष्टी बोलते, झगडते, ते ओरडते देखील. तर हे रिसीव्ह ते त्यांच्या पद्धतीनं करत असतात. पण कधी असा संकोच येतो का, की महिला नेता आहे किंवा पूर्वी असा कधी आलेला का संकोच? ज्यावेळी भाषणं देणं सुरू केलेलं, की अरे माझे हातवारे कसे असले पाहिजेत, मी हे बोलते हे फार असं पुरुषी वाटलं नाही पाहिजे किंवा कोण तसं रिसीव्ह करेल का? किंवा कधी-कधी आपल्या लक्षातही नसतं, पण होऊन गेल्यानंतर मग काही प्रतिक्रिया येतात. मला तेव्हा ना ह्या गोष्टींकडे कसं पाहता, म्हणजे पोश्चरिंगकडे? माझे फेजेस होते. हं. मी जेव्हा 2004ला प्रचाराला लागले तेव्हा मी अगदी अकॅडमिक भाषणं वगैरे करायचे. वक्तृत्व नेहमीच चांगलं होतं माझं, मला फार त्रास नाही झाला. 2009ला मी जेव्हा आमदार झाले तेव्हा मी एक लहान वयाची मुलगी होते, आमदार होते आणि माझं क्लॅरिटी विचारांची एवढी होती की जसं आपण विचार करतो ते मिळवू शकतो, कारण ते वय असतं आपल्याला जिद्दीने काय मिळवायचं. तर तेव्हाची माझी बॉडी लँग्वेज वेगळी होती. भाषण करताना मी थोडी ऑकवर्ड असायची सुरुवातीला. मी आपलं कंटेंट खूप असायचं पण बॉडी लँग्वेज माझी नसायची. मला बाबांनी सांगितलं माझ्या, की पंकजा भाषण करताना दोन्ही हात मोकळे सोडत जा, हात असे पसरवून बोलत जा, मुद्दा महत्वाचा असेल तर मूठ आवळून बोलत जा, वॉर्निंग द्यायची असेल तर असं करत जा, एकदम बिनधास्त तू हे बॉडी म्हणजे तुझे अशी पोश्चरिंगकडे. हां, आखडून हां. बोलू नको, तुझं एकदम कम्फर्टेबल तुझे स्पीच असलं पाहिजे. आणि मला त्यांनी सांगितल्यावर अगदी एकदाच सांगितलं त्यांनी, लगेच मी ते म्हणजे सुरू केलं. दुसरं, माझी भाषा खूप शुद्ध होती आधी, तर मग माझी भाषा मला ग्रामीण लोकांना आवडेल अशी करायला मी सुरुवात केली. आपोआप झालीच त्यांच्याशी बोलून बोलून. तर मी भाषा नॅचरल वापरायला लागले. जी मी घरात बोलते तीच भाषा मी बाहेर बोलते. काही लोक घरात खूप गावरांसारखं बोलून बाहेर खूप अत्यंत शुद्ध बोलतात, म्हणजे अननॅचरल वाटतं. तर मी जशी घरात बोलते, जशी तुमच्याशी बोलते, मी तशीच घरात बोलते, तशीच मी भाषणातही बोलते. त्यामुळे काही लोकांना नाही माझ्याविषयी प्रेम असेल, त्यांना काय वाटतं दॅट आय डोंट हॅव टू केअर. पण जे समोर मला ऐकायला आलेत, माझ्या सभेमुळे ज्यांनी गर्दी केली, त्यांना काय आवडेल ते मी बोलते. आणि तसं कोणी नापसंत केलेलं नाही. पण जेव्हा बाबा वारले ना, त्या काळात म्हणजे 2014 ते 19च्या काळात मी नव्हते. मला असं वाटलं की मी खूप जास्त अग्रेसिव्ह रोलमध्ये होते, कारण मला एका अत्यंत प्रभावशाली नेत्याच्या वारसाच्या त्या रूपात लोक बघत होते. मला बाबांच्या शूज मध्ये फिट व्हायचं होतं किंवा बाबांच्या अटायर मध्ये फिट व्हायचं होतं. तर माझ्यामध्ये ते बदल नॅचरली झाले. काही मला म्हणजे जाणीवपूर्वक नाही पण अननोईंगली माझ्यामध्ये मी होत गेले, कारण तो एक खूप स्ट्रगलिंग पिरियड होता माझ्यासाठी. आणि त्यामुळे मी तेव्हाची जर तुम्ही मी पाहिली तर एकदम अग्रेसिव्ह आणि हे, कारण मी मुलगी आहे आणि मी ह्या सगळ्यांचं नेतृत्व करू शकते. मी करू शकते, माझ्यामध्ये गुण आहेत, पण सिद्ध कसे करू? समोर हे पोरं आहेत सगळे, तर ह्यांना मी लीडर तर वाटली पाहिजे. हे अननॅचरली नाही बनता येणार किंवा जबरदस्तीने पण नाही, पण सबकॉन्शियसली माझ्यामध्ये हे झालं होतं. मी बाबा झाले होते थोडक्यात. आणि मग नंतर मी जेव्हा मध्ये जो फेज आला माझ्या लाईफमध्ये की मी शांत होते आणि राष्ट्रीय राजकारणात होते, त्याच्यात परत मला सापडले. आणि तुम्ही जर आत्ताची माझी हे बघितली फेज तर तुम्हाला दिसेल की अरे, मला सगळे म्हणतात तुम्ही खूप शांत झाल्या, तुम्ही खूप सौम्य झाला. म्हणजे ही मीच आहे, ती मी नव्हते, ते मुंडे साहेब होते. मुंडे साहेब अग्रेसिव्ह लीडर होते, कार्यकर्त्यासाठी भांडायचे, कुठलाही विषय तडीला न्यायचे, हट्टीपणा असायचा त्यांचा एखादा विषय मार्गी लावायला. तो मला करणंच होतं तेव्हा. आणि खूप संघर्ष आले माझ्या जीवनामध्ये तेव्हा. तर तेव्हा मला मिळमिळीत राहून जमणार नव्हतं. आणि आता मी सीझन्ड आहे, त्यामुळे आता माझा संघर्ष संपलाय. संघर्ष कधीच संपत नसतो, तो बदलत असतो. त्याचा बोथटपणा कमी होतो सवयीने आपल्या, आणि स्वरूप बदलले. आणि ऍक्सेप्ट करायला लागलो ना आपण की संघर्ष संपतो. आता ह्यामध्ये ह्या पंकजाला ऍक्सेप्ट करायला लक्षात येतं. आधीची मी असते तर ओ मला पशुसंवर्धन नाही आवडलं, मी काय करू, मला जमेल का नाही. आता मी तशी नाही, चलो मी पशुसंवर्धन आवडण्यासारखं करेन. वा. तर माझ्यामध्ये तो बदल झालाय. मॅच्युरिटी पण येते ना. म्हणजे मी 28 वर्षाची आमदार, 33 वर्षाची मंत्री आणि आता मी 46 वर्षाची एक परिपक्व अनुभवाने आलेली. हात बदलच असणार. पण ह्याच्यामध्ये मी एक ठेवलं की मी माझा नॅचरल स्वभाव नाही बदलू दिला. कधी बेसिकली जी आहे ती आहे. म्हणजे मी काही खूप असं स्वतःला ग्रूम केलंय, असं काही बोलायला कोणी लोक शिकवायला ठेवलेत असं काही नाही.
पण नैसर्गिक स्वभाव न बदलता मी स्वतःला सापडले आहे.